पहा मुलांनो, इथे चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा जो व्यत्यास आहे तो त्याचे प्रमेय देखील आपण इथे अभ्यासणार आहोत की चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो। हे जे प्रमेय आहे ते आपण इथे पाहिलेलं आहे की वरील व्यत्यासावरून आपल्याला असे लक्षात येते की चौकोनाचे सम्मुख कोण जर पूरक असतील तर त्या चौकोनाचे परिवर्तुळ असते। म्हणजेच प्रत्येक त्रिकोणाचे एक परिवर्तुळ असते हे आपल्याला माहीतच आहे, परंतु प्रत्येक चौकोनाचे परिवर्तुळ असतेच असे नाही। मग इथे बघा दुसरे जे प्रमेय आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे आणि ते प्रमेय असं आहे की रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन निश्चित करत असतील तर ते चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात। पक्ष काय आहे बघा, तर बिंदू बी व सी हे रेषा एडी च्या एकाच बाजूला आहेत। कुठले बिंदू बी आणि बिंदू सी एडीच्या काय आहे तर एकाच बाजूला त्या आहेत, म्हणून त्रिकोण ए बी सी कुठला तर ए बी डी व त्रिकोण ए सी डी कुठला तर ए सी डी हे काय कसे आहे तर एकरूप आहे। म्हणून साध्य बघा आपल्याला काय करायचं आहे की बिंदू ए बी सी डी एकाच वर्तुळावर आहेत, म्हणजे चौकोन ए बी सी डी हा काय आहे चक्रीय आहे। म्हणून दिलेल्या आकृतीत चारही बिंदूमधून जाणारे वर्तुळ काढायचे आहे। समजा बी हा बाह्य बिंदू आहे, बी हा कसा आहे तर तो बाह्य बिंदू आहे, म्हणून वर्तुळावर समाविष्ट बिंदू एम गृहीत धरू। मग कोन ए एम डी कोन कुठला तर ए एम आणि डी बरोबर काय असणार आहे तर कोन ए सी डी बरोबर एक्स एकाच कंसाने अंतरखंडित कोन समीकरण 1। मग कोन ए बी डी एकरूप कोन काय असणार आहे ए सी डी हे आहे आपलं पक्ष। मग कोन ए एम डी बरोबर काय आहे कोन ए बी डी 1 व 2 वरून आपण हे घेतलेलं आहे। तर बघा कोन ए एम डी बरोबर काय असणार आहे कोन ए बी डी अधिक कोन ए एम ए बी त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे हे काय आहे प्रमुख बाह्य कोनाचे हे प्रमेय आहे। म्हणून कोन ए एम डी बरोबर कोन ए एम डी अधिक कोन ए एम ए बी हे 1 वरून आपण घेतलेलं आहे। मग कोन एम ए बी बरोबर काय असणार आहे कोन ए एम डी वजा आपल्याला काय करायचं आहे ए एम आय हे करायचं आहे। मग कोन एम ए बी बरोबर काय आहे 0 आहे। मग बी आणि एम हे दोन काय असणार आहे तर भिन्न बिंदू असणार आहेत। बघा हे काय आहे तर भिन्न बिंदू आहेत, त्यामुळे गृहीतक कसे ठरते तर चुकीचे। मग बिंदू ए बी सी डी हे एकाच वर्तुळावरती आहे, कुठल्या तर एकाच वर्तुळावरती आहे, म्हणजेच ए बी सी डी हे काय आहे चक्रीय आहे। आता जे तिसरे उदाहरण आहे ते आपण इथे घेणार आहोत की वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील तर त्या रेषांमधील कोनाचे माप त्या कोनाच्या अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्मे असते हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। म्हणून बघा इथे आपण एक वर्तुळ काढून घेतलेलं आहे आणि त्यांना छेदणाऱ्या काय केलेलं आहे दोन रेषा देखील इथे काढून घेतलेल्या आहे। मग वर्तुळाचे जीवा कुठले आहेत तर बघा जीवा ए आणि बी आणि जीवा कुठले आहे तर सी आणि डी त्या वर्तुळाच्या बाह्य भागातून बिंदू ई मध्ये कुठल्यामध्ये तर बिंदू ई मध्ये त्या छेदतात। मग साध्य काय करायचं आहे बघा तर कोन ए ई सी तर आपल्याला साध्य काय करायचं आहे की कोन ए ई सी बरोबर काय आहे 1/2 माप कंस ए सी बरोबर वजा काय करायचं आहे तर बी डी हे करायचं आहे। त्याची रचना कुठली आहे तर रेख ए डी ही रचना जी आहे म्हणजे एडी आपण काढलेला आहे। मग सिद्धता आपण इथे बघून घेणार आहोत की त्रिकोण एडीसी मध्ये कुठला तर कोन ए डी सी मध्ये बरोबर 1/2 मापकंस काय येणार आहे ए सी हा येणार आहे। अंतर्लिखित कोनाच्या प्रमाणानुसार आपण हे घेतलेलं आहे। मग कोन ए डी सी बरोबर काय आहे कोन डी ए ई कुठला आहे तर डी ए ई हा आहे, म्हणून कोन ए डी सी बरोबर कोन डी ए ई अधिक कोन काय येणार आहे ए डी ए त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे हे प्रमाणानुसार आपण घेतलेलं आहे। म्हणून 1/2 मापकंस ए सी बरोबर 1/2 मापकंस बी डी अधिक कोन ए ई डी 1 वरून आपण हे घेतलेलं आहे। मग कोन ए ई डी बरोबर 1/2 मापकंस ए सी वजा 1/2 मापकंस काय असणार आहे तर बी डी। मग कोन ए ई डी बरोबर काय आहे 1/2 मापकंस ए सी वजा असणार आहे मापकंस बी डी हे आपल्याला वजा करून घ्यायचे आहे। आणि बघा ते आपण तर बघा कोन ए ई डी बरोबर 1/2 मापकंस ए सी वजा मापकंस
ए मापकंस कुठला आहे तर BD हे आपण सिद्ध केलेलं आहे. आता आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहे की कृती एक पुरेसे मोठे वर्तुळ जे आहे ते आपण इथे काढलेलं आहे. मग आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे वर्तुळाची AC ही काय आहे तर एक जीवा आपण काढलेली आहे. मग वर्तुळावर B हा कोणताही बिंदू आपण घेतलेला आहे. मग कोण ABC हा आंतरलिखित कोण काढू व ABC चे माप जे आहे ते आपल्याला मोजायचे आहे. मग बघा ABC चे जे माप आहे ते आपण पुढील प्रमाणे मोजलेलं आहे की आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच वर्तुळाची रेषा जी आहे ती CD ही स्पर्शिका आहे. मग कोण ACD चे माप मोजल्यास कोण ACD चे माप कोण ABC च्या मापा एवढे आहे असं आपल्याला लक्षात येते. मग कोण ABC बरोबर 1/2 मापकंस काय आहे AC हे आपल्याला माहीतच आहे. मग यावरून कोण ACD चे माप सुद्धा कंस AC च्या मापाच्या निम्मे आहे हा निष्कर्ष आपल्याला हा जो निष्कर्ष आहे तो आपल्याला मिळतो. मग वर्तुळाच्या स्पर्शिकेचा हाही एक काय आहे तर एक महत्त्वाचा जो गुणधर्म आहे तो देखील आपण इथे पाहिलेला आहे. आता बघा जे दुसरं प्रमेय आहे ते इथे आपण पाहणार आहोत आणि ते असं आहे की शिरोबिंदू वर्तुळावर असलेल्या कोणाची एक भुजा वर्तुळाची स्पर्शिका असेल आणि दुसरी भुजा वर्तुळाला आणखी एका बिंदू छेदत असेल तर त्या कोणाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या काय असते निम्मे असते. इथे बघा आपण काय केलेलं आहे तर 3 वर्तुळ जे आहे ते आपण इथे काढून घेतलेले आहे. मग पक्ष बघा आपलं काय येणार आहे तर पक्षामध्ये येणार आहे कोण ABC काय येणार आहे इथे बघा तर इथे येणार आहे कोण ABC मध्ये आपल्याला M हा काय आहे तर M वर्तुळावर आहे. मग त्याची भुजा BC वर्तुळाला काय करते स्पर्श करते आणि भुजा BA वर्तुळाला B बिंदूमध्ये छेदते. मग कोण ADB आणि कोण ABC ने अंतरखंडित हा कंस केलेला आहे. मग इथे साध्य बघा आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला इथे साध्य करायचं आहे की कोण ABC बरोबर 1/2 माप कंस ADB हे आपल्याला काय करायचं आहे तर साध्य करून घ्यायचं आहे. मग ADB हे आपण पुढील प्रमाणे सिद्धता केलेला आहे की या प्रमेयाची सिद्धता 3 शक्यता विचारात घेऊन आपल्याला द्यायची आहे. पहिली बघा प्रमाणे म्हणजेच वर्तुळ केंद्र M हे कोण ABC च्या एका भुजेवर असलेल्या कोण ABC च्या एका भुजेवर असल्यास कोण ABC बरोबर काय येणार आहे कोण MBC बरोबर 90 अंश स्पर्शिकाचा प्रमेय एक विधान आलेलं आहे. कंस ADB हे काय आहे अर्धवर्तुळ आहे. मग माप कंस ADB बरोबर किती 180 अंश कंसाच्या मापाची ती व्याख्या आपण घेतलेली आहे. हे झालं आपलं समीकरण 2. मग 1 व 2 वरून आपण कोण ABC बरोबर काय आहे 1/2 माप कंस ADB हे आपण घेतलेलं होतं. मग दुसरं जे आहे दुसऱ्या प्रमाणे आपण वर्तुळ केंद्र M हे कोण ABC च्या बाह्य भागात असल्यामुळे जी त्रिज्या आहे ती MA आणि त्रिज्या MB आपण काढलेली आहे. आता कोण MBA कुठलं तर कोण MBA आणि कोण MAB समद्विभुज त्रिकोणाचे हे प्रमेयानुसार आपण घेतलेले आहे. मग कोण MBC बरोबर 90 अंश स्पर्शिकेचे प्रमेय एक विधान आपण घेतलेलं आहे. मग कोण MBA बरोबर काय आहे कोण MAB बरोबर किती तर X आणि कोण ABC बरोबर काय आहे Y आपण मानू. मग कोण AMB बरोबर किती 180 वजा X अधिक X बरोबर किती 180 वजा काय आहे 2X. मग कोण MBC बरोबर काय आहे कोण MBA अधिक कोण ABC बरोबर काय आहे X अधिक Y हे आहे. मग X अधिक Y बरोबर किती 90 अंश म्हणून 2X अधिक 2Y बरोबर किती तर आलेलं आहे आपलं 180 अंश. म्हणून इथे त्रिकोण AMB मध्ये 2X अधिक कोण AMB बरोबर किती आहे 180 अंश. मग 2X अधिक 2Y बरोबर किती आहे 2X अधिक AMB असं आहे. कोण AMB आपण इथे घेतलेलं आहे. मग बघा त्रिकोण AMB मध्ये 2X अधिक कोण AMB बरोबर किती 180 अंश. मग 2X अधिक 2Y बरोबर 2X अधिक कोण AMB म्हणून 2Y बरोबर किती कोण AMB. Y बरोबर काय आलेलं आहे तर बघा 2Y बरोबर काय आहे तर AMB. Y बरोबर आहे कोण ABC बरोबर 1/2 कोण AMB बरोबर 1/2 माप कंस ADB
हे आपण दुसरे जे विधान आहे ते स्पष्ट केलेलं आहे. आता तिसरं बघा, शक्यतेबाबत खाली दिलेली सिद्धता आकृतीच्या आधारे आपल्याला पूर्ण करायची आहे. ही आकृती आपण इथे घेतलेली आहे आणि या आकृतीमध्ये किरण बीई च्या विरुद्ध बीसीच्या विरुद्ध काय आहे, हा किरण आपण काढलेला आहे. म्हणून कोन ABE बरोबर काय आहे, 1/2 मापकंस AFB हे 2 वरून आपल्याला सिद्ध करता येते. मग 180 अंश वजा कोन ABC बरोबर ABE रेषीय जोडीतील कोन आपण इथे घेतलेले आहे. मग इथे 180 वजा कोन ABC बरोबर 1/2 मापकंस काय आहे, AFB हे आपण घेतलेलं आहे. AFB हे आपण इथे घेतलेलं आहे. मग 1/2 360 वजा काय आहे, मापकोन कंस AFB हे वजा आपल्याला करायचे आहे. मग 180 वजा कोन ABC बरोबर काय होणार आहे, 1/2 मापकंस ADB वजा आपल्याला काय करायचं आहे, तर कोन ABC बरोबर वजा 1/2 360 वजा कंस ADB कोन ABC बरोबर काय आहे, 1/2 मापकंस ADB हे आहे. मग आता स्पर्शिका छेदिका कोनाच्या प्रमेयाचे पर्यायी विधान जे आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे. म्हणून आकृतीत AB ही वृत्तछेदिका, AB ही वृत्तछेदिका BC या स्पर्शिका आहे. मग कंस ADB हा कोन ABC ने अंतरखंडित केलेला कंस आहे. मग जेव्हा AB वर्तुळाचे 2 कंसात काय होते, विभाजन करते, मग दोन्ही कंस परस्परांचे विरुद्ध कंस असतात. आता कंस ADB च्या विरुद्ध कंसावर काय आहे, तर T बिंदू जो आहे तो आपण काढून घेतलेला आहे. तर स्पर्शिका छेदिका कोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास आपण इथे घेतलेला आहे. तर बघा, वर्तुळाच्या जीवेच्या एका अंतबिंदू जाणारी एक रेषा काढली असता त्या रेषेने त्या जीवेशी केलेल्या कोनाचे माप त्या कोनाच्या अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असेल तर ती रेषा त्या वर्तुळाची काय असते, स्पर्शिका असते. आपण इथे आकृती देखील काढून घेतलेली आहे. मग इथे आपण आकृतीमध्ये बघा, या आकृतीमध्ये आपण PQ आणि R बरोबर काय येणार आहे, 1/2 मापकंस PSQ असेल तर आपल्याला कोन PQT कुठला, तर कोन PQ आणि T बरोबर 1/2 मापकंस काय येणार आहे, PU आणि Q असेल तर रेषा TR ही वर्तुळाची स्पर्शिका असणार आहे. TR जे आहे ही वर्तुळाचे काय आहे, स्पर्शिका आहे. मग या व्यत्यास प्रमेयाचा उपयोग वर्तुळाला स्पर्शिका काढण्याच्या एका रचनेसाठी होतो. या प्रमेयाची अप्रत्यक्ष सिद्धता जी आहे ती आपल्याला इथे लक्षात आलेली आहे. आता जीवांच्या अंतरछेदनांचे प्रमेय जे आहे ते देखील इथे आपण पाहून घेणार आहोत. तर बघा, जीवांच्या अंतरछेदनाचे जे प्रमेय आहे ते इथे आपण घेतलेले आहे की एकाच वर्तुळाच्या 2 जीवा जेव्हा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात तेव्हा एका जीवाच्या झालेल्या 2 भागांच्या लांबीचा गुणाकार हा दुसऱ्या जीवाच्या 2 भागाच्या लांबीच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणून आपण इथे बघा, जे केंद्र आहे P असलेला, हा जो P असलेला वर्तुळ केंद्राचे जे जीवा आहे ते कुठले आहे, तर AB ही आहे. आणि जीवा CD कुठले आहे, तर C आणि D वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये बिंदू E मध्ये ते छेदतं. मग साध्य काय करायचं आहे, AE गुणिले EB. का साध्य करायचं आहे, AE गुणिले EB हे साध्य करायचं आहे. बरोबर, CE गुणिले काय करायचं आहे, तर CE गुणिले CD हे आपल्याला साध्य करायचं आहे. रचना काय दिलेली आहे बघा, रेख AC आणि रेख DB काढले. काय काढलेलं आहे, रेख AC आणि रेख BD किंवा DB हे आपण काढलेले आहेत. सिद्धता बघा काय केलेले आहे की कोन CAE आणि कोन BDE मध्ये आपल्याला कोन AEC एकरूप कोन काय आहे, DEB विरुद्ध कोन आहेत. म्हणून कोन CEA एकरूप कोन काय आहे, BDE एकाच वर्तुळ कंसात अंतर्लिखित कोन आहेत. म्हणून कोन CAE समरूप त्रिकोण काय असणार आहे, BDE को समरूपता कसोटीनुसार आपण हे घेतलेले आहे. म्हणून बघा, त्रिकोण CAE आणि त्रिकोण BDE हे काय, यामध्ये आपल्याला कोण AEC
एकरूप त्रिकोण काय येणार आहे, DEB विरुद्ध हे कोण आहेत. म्हणून कोण CAE एकरूप कोण काय असणार आहे, BDE एकाच वर्तुळ कंसात अंतर्लिखित कोण आहेत. म्हणून त्रिकोण CAE समरूप त्रिकोण काय आहे, BDE कोकोको समरूपता कसोटीनुसार आपण घेतलेले आहे. मग AE छेद काय येणार आहे, DE बरोबर CE छेद काय येणार आहे, BE समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा आहेत. म्हणून AE गुणिले काय आहे, EB बरोबर ACE गुणिले काय असणार आहे. आता इथे बघा आकृतीमध्ये रेख AC आणि रेख DB काढून आपण प्रमेय सुद्धा केले, सिद्ध केले. त्याऐवजी रेख AD आणि रेख CB काढून सुद्धा हे प्रमेय आपल्याला काय करता येईल, तर हे जे प्रमेय आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला सिद्ध करता येईल. मग बघा आकृतीमधील AB या जीवेचे आपल्याला बिंदू E मुळे काय होतं, AB या E मुळे AE आणि EB हे दोन जे भाग आहेत ते झाले आहेत. रेख E आणि रेख EB या लगतच्या बाजू असणाऱ्या आपण काय केलेला आहे, आयत जो आहे तो काढलेला आहे. तर रेख AE गुणिले EB हे त्या आयताचे क्षेत्रफळ असेल, तर इथे CE गुणिले काय येणार आहे, ED हे जीवा CDच्या दोन भागांनी होणाऱ्या आयताचे काय मिळत आहे, आपल्याला इथे क्षेत्रफळ मिळत आहे. म्हणून आपल्याला इथे AE गुणिले काय मिळत आहे, AE गुणिले आपल्याला EB हे मिळत आहे. त्यानंतर CE गुणिले काय आहे बघा, CE गुणिले आपल्याला मिळत आहे ED हे आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. म्हणून हे प्रमेय वेगळ्या शब्दात आपल्याला मांडायचं आहे. बघा वेगळ्या शब्दामध्ये आपण हे जे प्रमेय आहे ते आपण इथे मांडून घेतलेलं आहे की एकाच वर्तुळाच्या दोन जीवा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत असतील. आता हे वर्तुळ आहे आणि याच्यामध्ये काय करत आहे, दोन जीवा ज्या आहेत त्या एकाच वर्तुळामध्ये छेदत आहे. मग तर एका जीवेच्या दोन भागांनी होणाऱ्या आयताचे जे क्षेत्रफळ आहे ते दुसऱ्या जीवेच्या दोन भागांनी होणाऱ्या आयताच्या क्षेत्रफळा एवढे असते. म्हणून जीवांच्या बाह्य छेदनाचे जे प्रमेय आहे ते देखील इथे आपण पाहणार आहोत. तर बघा जे प्रमेय आहे ते इथे आपण बघितलेलं आहे की एकाच वर्तुळाच्या AB, आता हे जे वर्तुळ आहे त्याच्यामध्ये AB आणि CD या जीवांना सामावणाऱ्या वृत्तछेदिका परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागातील कुठल्या बिंदूमध्ये छेदतात, तर ते E बिंदूमध्ये छेदतात. कशामध्ये, तर E बिंदूमध्ये छेदतात. मग AE गुणिले काय काय मिळणार आहे आपल्याला, AE बघा AE गुणिले आपल्याला मिळालेला आहे, तर EB बरोबर काय आहे, तर CE गुणिले ED काय मिळणार आहे, CE गुणिले ED हे आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. व पुढील प्रमाणे आपण काय केलेलं आहे ते सिद्ध करून घेतलेलं आहे. तर बघा इथे आपली रचना आपल्याला काय दिलेली आहे की AD आणि रेख BC, AD आणि रेख BC हे आपल्याला काय दिलेले आहे, रचना दिलेली आहे जे आपण या वर्तुळामध्ये काढून घेतलेले आहे. मग त्रिकोण ADE, त्रिकोण ADE आणि त्रिकोण CBE मध्ये कुठला, तर त्रिकोण CBE मध्ये आपल्याला कोण AED समरूप त्रिकोण काय आहे, तर CEB हा सामायिक कोण आहे. म्हणून कोण DAE समरूप त्रिकोण काय येणार आहे, BCE अंतरखंडित हे दोन्ही काय आहे, तर अंतरखंडित कोण आहेत. म्हणून कोण ADE समरूप त्रिकोण काय होणार आहे, CBE कोकोको समरूपतानुसार आपण घेतलेला आहे. मग AE छेद येणार आहे CCE बरोबर काय येणार आहे, ED छेद EF, ED छेद काय येणार आहे, तर EB हे समरूप त्रिकोणाच्या संगत भुजानुसार आपण घेतलेले आहे. म्हणून AE गुणिले काय आहे, तर EB हे आहे बरोबर CE गुणिले काय येणार आहे, तर CE गुणिले ED हे आलेलं आहे जे आपण सिद्ध केलेलं आहे.